कसं आहे हत्यार. कसं आहे आपलं हत्यार. कसं आहे आता निघूया चला. चला हाय गुड मॉर्निंग. आपलं भूका ट्रॅव्हलमध्ये स्वागत आहे. आपण निघत आहे आता, गाडी निघत आहे आपली, दिसत असेल तुम्हाला. तर चला पहिली आपली राईड आहे. तर चला निघूया. बघा रेकॉर्डिंग नीट होते काय समजून घ्या जरा. वाकडी तिकडी झाली तर समजून घ्या जरा. एक मिनटं चेक करतो आधी परत एकदा. नमस्कार, माझं नाव आहे शेखर. आपल्या चॅनलचं नाव आहे द भूका ट्रॅव्हलर. आता इथे आपण गाडी पार्क केलेली आहे, तुम्हाला दिसत असेल. गाडी इथेच लावली आणि आपल्याला बरोबर सायन्स ब्रिजचं काम चालू आहे ना, तिथेच एक मंदिर आहे. त्या मंदिराचं मंदिर कुठलं आहे आणि त्याबद्दलची माहिती तुम्हाला सांगतो. त्या मंदिराचं काय एक गोष्ट आहे जी तुम्हाला समजेल. आता तिथे गेल्यानंतर मी सांगतो. चला जाऊया त्या मंदिरामध्ये. सायन्स ब्रिजचं काम चालू आहे, जे टुवर्ड्स धारावीला जाण्यासाठी जे ब्रिजचं काम चालू आहे सायन्स स्टेशनच्या वरती. हे लवकर काम झालं पाहिजे. गेली 1.5-2 वर्ष झाली ब्रिज बनवत आहेत, पण अजून काही पूर्ण नाही झालं आहे. तर खूप लोकांना याला जायला त्रास होतो या गोष्टीचा. तर बघा हे समोर मंदिर दिसतंय ना, ते बघा ब्रिज खाली तेच कवर करायचं आहे. तुम्हाला दाखवतो. खूप सुंदर मंदिर आहे आणि त्या मंदिराची गोष्ट सांगतो. गर्दी कंटिन्यू असते. चला बघूया आपण ते मंदिर. बघा ते समोर दिसतंय ना, तेच मंदिर. खूप तुम्हाला सांगा नाही गोष्ट त्या मंदिराबद्दल. तर गर्दीच आहे मंदिरामध्ये. चला बघा हे सायन्स स्टेशन आहे. सायन्स स्टेशनच्या बाजूलाच आहे मंदिर. खूप छान मंदिर आहे. संकटमोचन हनुमान सेवा मंडळ आणि कंटिन्युअसली गर्दी असते मंदिरामध्ये. आज शनिवार आहे ना, गर्दी असते. तर चला दर्शन घेऊया आता. आणि इकडे गेल्यानंतर साधना विद्यालय आहे आणि SIS कॉलेज ह्या रस्त्याला आहे. आणि हा मेन रोड आहे जो वाशीला आणि विटीला जातो, ह्या साईडला येतो. तर चला दर्शन करूया आपण. आणि सायन्स स्टेशनवरून जवळ आहे. ब्रिजचं सध्या काम चालू आहे, तर तुम्हाला यायला भेटणार. त्या साईडून यावं लागेल टुवर्ड धारावीच्या ब्रिज खालून. ते काम चालू आहे. चला दर्शन करूया आता. खूप चांगलं आहे, तुम्हाला सांगेन नंतर या मंदिराबद्दल. हनुमानाची मूर्ती खूप सुंदर आहे, तुम्हाला दाखवतो मी व्हिडिओमध्ये आपल्या. हे बघा खूप सुंदर अशी हनुमानाची मूर्ती आहे. आणि एवढं फेमस मंदिर आहे. सायन्स स्टेशनच्या एक्झॅक्टली बाजूलाच आहे. आणि गणपती बाप्पा आणि दुर्गा माता पण आहे बाजूला. आणि हर हर महादेव आपले शिवलिंग पण आहे. खूप सुंदर आहे. बाजूला स्टेशन आहे. आणि इकडे आधी होते काका, ते आपले ओळखीचे होते, धारावीला राहत होते. आता त्यांच्या त्यांचा मुलगा वाटतं, यांनी आपल्याला परवानगी दिलेली आहे व्हिडिओ काढायला. एक्झॅक्टली समोरून जर आलात ना तुम्ही सायनवरून, तर तिथून आल्यानंतर समोर मंदिर आहे मेन. इथला पेट्रोल पंप आहे आणि इकडे साधना विद्यालय आहे. आणि या साईडला सायन्स स्टेशन. तर जवळ आहे, एकदम सेंटरला आहे. तर तुम्ही पण दर्शनाला या. हे बघा माझ्या मागे मंदिर आहे. तर 2 गोष्टी सांगतो आहे मंदिराबद्दल. या मंदिरात खरंच मी असं काही प्रमोशन नाही बोलता येणार. शेवटी देव आहेत, ते हनुमान आहेत. हनुमान महाराज मी मानतो त्यांना. तर एक गोष्ट सांगतो, या मंदिरात मी आत्तापर्यंत जेवढ्या विश मागितल्यात ना, 2च मागितलेले, तर दोन्हीच्या दोन्ही पूर्ण झालेत. तर वाटत असेल तुम्हाला हे.
खूप पॉवरफुल असं मंदिर आहे आणि जागृत आणि व्हायब्रेशन खूप चांगलं आहे. तुम्हाला मूर्ती दिसत असेल, खूप सुंदर अशी मूर्ती आहे. तुम्ही पण दर्शनाला मी 2च विश मागितलेले आहेत आणि त्या दोन्हीच्या दोन्ही पूर्ण झालेत. तर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही या दर्शनाला शनिवारी खूप गर्दी असते. त्या बघा ही लोकं तर एवढी ऑफिसला जाताना तुम्हाला दिसत असेल, सर्व येतात तिकडे. असं नाही की काहीतरी बोलवलेली लोक आहेत. आणि संध्याकाळी तर आरती पण असते इथे, आय थिंक सो 7-7:30च्या दरम्यान. तर तुम्ही पण आरती अटेंड करा, इथे आहे. तर खूप सुंदर मंदिर आहे. तर तुम्ही पण या. आता भेटूया नेक्स्ट मंदिरामध्ये जिथं जाईन तिथे. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आपले व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद. हनुमान मंदिरामध्ये आपण दर्शन केल्यानंतर टूवर्ड्स गुरुकृपा आणि SIS कॉलेज आहे खाली, तिकडून आपल्याला चालत जायचं आहे. बघा चला तुम्हाला घेऊन जातो. इथून आपल्याला चालत जायचं आहे एक 5 मिनटं पण नाही, 2 मिनटं. आता आपण जाता एका मंदिरामध्ये, तुम्हाला खूप आवडेल. तर चला दाखवतो तुम्हाला. आणि हे बघा साधना विद्यालय, साधना आणि DS. एक गोष्ट सांगायची होती. माझे पप्पा तेव्हा कामाला नव्हते मी लहान असताना, तर मला इथे म्हणजे ॲडमिशन पाहिजे होतं साधना विद्यालयामध्ये, पण झालं नाही. तर मी एक साध्या शाळेमध्ये म्हणजे माझं शिक्षण पूर्ण केलेलं आहे. म्हणजे LK हायस्कूल म्हणून आहे आमच्या इथे. आणि बघा साधना विद्यालयाच्या समोर एक गल्ली आहे, त्या गल्लीतून आपल्याला जायचं. तुम्हाला दाखवतो ते मंदिर. खूप सुंदर मंदिर आहे, तुम्हाला व्हायब्रेशन आवडेल. हे बघा या गल्लीतून तुम्हाला सरळ जायचं आहे. ही गल्ली दिसते ना, हा बघा ह्या गल्लीतून तुम्हाला सरळ यायचं. तुम्हाला दाखवतो आहे बघा, हे साधना विद्यालय आणि ह्या गल्लीतून तुम्हाला सरळ जायचं आहे. हे बघा ह्या गल्लीतून तुम्हाला सरळ जायचं आहे चालत. इथेच मंदिर आहे, ते जवळच आहे. त्यामुळे बघा हातात मी हेल्मेट घेतलेलं आहे आणि चालत चाललेलं आहे.